काल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर अनेक आरोप केले आहे दरम्यान आणि बंद दरम्यान चर्चा देखील बघा ते मुख्यमंत्री पदावरती ती व्यक्ती बसलेली आहे म्हणून त्याला काही बोलण्याचं लायसन दिलेलं नाही या महाराष्ट्रात. आपण पाहिलं असेल काल ते महाशय बोलत असताना लोक उठून चालले होते अधिवेशनातून. त्याचे व्हिडिओ आलेत. ते महाशय असं म्हणतायत. काय म्हणतायत विचारता का? माहिती आहे आपल्याला. त्यांचं असं म्हणणं आहे, मी आत्ताच पाहिलं की अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा झाली नाही. किती खोटं बोलतोय हा माणूस. मग मिस्टर अमित शहा मातोश्रीत आले होते कशाला? अमित शहा मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले हा प्रश्न या महाशयाने स्वतःला विचारावा. आणि बंद दाराआड चर्चा करत असताना आपण मातोश्रीवर होता का? मी म्हणतो नव्हते. मी होतो तिकडे उपस्थित. यांना तेव्हा काय स्थान होतं? हे कोण होते? हे तेव्हा पक्षाचे नेतेही नव्हते. त्यांना पक्षाचं नेता आत्ता केलं आम्ही सगळ्यांनी मिळून. अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली ती सुद्धा बाळासाहेबांच्या खोलीमध्ये. अमित शहाने सांगावं ते बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले होते की नाही. तिथे इतर भाजपचे नेते होते. हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा गुलाम आणि नोकर झालेला. यांच्या डोक्यावर परिणाम झालेले आहेत सगळ्यांच्या. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची बेताल वक्तव्य करतात. 2014ला युती तुटल्यावर युती भाजपने तोडली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी जेव्हा त्यांची फाटली, आपण जिंकू शकत नाही, तेव्हा स्वतः अमित शहा भाजपचे अध्यक्ष हे स्वतः मातोश्रीवरती मग कशा करता आले पायऱ्या चढून? याचं उत्तर या महाशयाने द्यावं. हे मोदी आणि शहांबरोबर राहून त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन जडलंय. गांजा मारतात, खोटेपणाचं आणि बोलतात. आम्हाला माहिती आहे ना, आम्ही उपस्थित होतो की तिकडे. हे आतमध्ये गेले, मग चर्चा झाली. आणि त्यानंतर हॉटेल ब्ल्यू सी मध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हे रेकॉर्डवर आहे. पॉवर शेअरिंग 50-50. हे बोलले आहेत ना, रेकॉर्डवरती आहे ना. ह्यांच्या आता का कानामध्ये का बोळे बसलेत का कानाला बुच बसलाय, ऐकलं नाही. सोडून द्या. महाराष्ट्राला धडा शिकवेल. नक्की कोण तडजोड करत होतं आणि कोण? आम्हाला तडजोड करायची असती तर आम्ही केव्हाच केली असती. आम्ही लढतो आहोत. तुमच्यासारखे पळून जाणारे आम्ही पळपुटे नाही आहोत. आम्ही डरपोक नाही आहोत. बरं का? बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवलेली नाहीये. शिवसेनेच्या अधिवेशनात डुप्लिकेट काय तर म्हणे मोदींना प्रधानमंत्री करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये. भारतीय जनता पक्षाचा अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये. काही लाचारी. बाळासाहेब ठाकरे असते ना, त्यांचा कडेलोट केला असता. बाळासाहेबांचा ज्यापासून वारसा चालू आहे. अरे कसला जोर लागतो. मग यांचा काय आहे? यांचा कशात जोर आहे? यांचा कमरेत जोर आहे. वागतात सारखे दिल्लीत जाऊन. यांचा फक्त कमरेत जोर आहे. बरं का? दिल्लीत जाऊनच्या सारखे वागतायत ना. कळेल आता जोर कोणाचा आहे तो. निवडणुका घ्या, हिंमत असेल तर मुंबई ठाण्याच्या. मग जोर कोणाचा आहे काढू. हा बोले क्या है? अमित शाह और उद्धव ठाकरे की मीटिंग हुई नहीं थी ऐसा कल एकनाथ शिंदे ने ये कौन बोल रहा है? कितना झूठ बोल रहा है आदमी. ये बीजेपी के साथ बैठकर वो भी अभी एक झूठ का बहुत बड़ा महामेरू बन गया है. ये महाशय तब पार्टी में कोई बड़े पद पर नहीं थे. अमित शाह खुद चलकर मातोश्री पे आए थे. आप जाकर देखिए, रिकॉर्ड है यूट्यूब पे या सभी चैनल पे. अमित शाह खुद चलकर मातोश्री पे आए थे उस वक्त कि आइए वापस हम एक साथ काम करेंगे. हम वहाँ थे मौजूद. खुद मैं था वहाँ. और भी बीजेपी के नेता भी थे. बाद में अंदर के कमरे में जाकर 5-10 मिनट बात की. बाद में होटल ब्लू सी पर चले गए अमित शाह और उद्धव ठाकरे. वहाँ ये बात हो गई कि पावर शेयरिंग आने वाले दिनों में 50-50 हो जाएगा मुख्यमंत्री पद के साथ. ये तो रिकॉर्ड पे है. और ये आदमी झूठ बोल रहा है. क्या वो पागल हो गया है क्या? उसका दिमाग ठीक करो. दिमाग ठीक करो उसका. ये पागल हो गया आदमी.
सर, भोपाल में कमलनाथ फिर बीजेपी को ज्वाइन कर रहे हैं, ऐसे में एक के बाद एक कांग्रेस के नेता बीजेपी में बात जा ऐसी रहे हैं। है कि हमारी शिवसेना के भी कुछ लोग चले गए, राष्ट्रवादी कांग्रेस की अजित पवार चले गए, क्या फर्क पड़ता है? ये जो डरपोक लोग होते हैं, जिसने पार्टी के नाम पर पैसा और धन कमाया है, वो ईडी के डर से जाते हैं। बेईमान बेवफा लोग होते हैं। मध्य प्रदेश का चुनाव कांग्रेस नहीं हार सकती थी, ये सबको मालूम है। कमलनाथ जैसे लोगों ने ये इलेक्शन सैबोटेज किया, ऐसा लोगों का कहना है। अगर आप बीजेपी में जाना चाहते हैं तो जाना चाहिए। 2024 में जब चुनाव होंगे मध्य प्रदेश में, तब पता चलेगा इस व्यक्ति की हैसियत क्या है। लेकिन मुझे नहीं लगता है कि कमलनाथ जी जाएंगे। तो इंडिया अलायंस को इस तरीके से घटना से कोई नहीं। जिनको जाना है जाइए। हमारे यहाँ भी शिवसेना के लोग चले गए ना, शिवसेना और आगे चली गई है उनसे। डरपोक लोग रहने से पार्टी नहीं बनती। कायर, डरपोक, भ्रष्ट, डरने वाले लोग, उनसे पार्टी नहीं बनती। पार्टी तो कार्यकर्ता से बनती है। अपने बेटे को चुनाव जिताने के लिए अगर कोई पार्टी छोड़ता है तो उनका व्यक्तिगत प्रश्न है। तर तुमच्याकडे असेल तर शिवसैनिक नाही तर गद्दार, कचरा असं हाँ है लोकं ना, बोलतात. बरोबर आता आहे, शिवसैनिक बरोबर आहे. यस, कचराच आहे, खोक्यातून कचराच गेलाय. बरोबर बोलतो मी. आमच्याकडे असेल तो शिवसैनिक आहे, तुमच्या बरोबर गेलाय तो कचराच आहे. पुढे बोला, काय उत्तर आहे? कचराच आहे तो. 50 कोटी देखील मागितले असं देखील त्यांचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरेंनी 50 कोटी बीजेपी की आज मागितले. नेशनल एग्जीक्यूटिव की अच्छी मीटिंग बात है, है, वो करने कह रहे दो. हैं 400 पार का रेजोल्यूशन पास किया जाएगा। 400 पार का रेजोल्यूशन पास करेगा, लेकिन उनको 200 सीट भी नहीं मिलने जा रही है। इसलिए तो कमलनाथ को तोड़ो, अजित पवार को तोड़ो, नीतीश कुमार को तोड़ो, हाँ वो हमारे लोगों को, अरे को जयंत चौधरी को तोड़ो। अगर मोदी जी के लीडरशिप में इतनी ताकत और इतना तेज है ना, तो आपने खुद के ताकत पर 400 सीट क्या 300 सीट जीत कर दिखाइए। वहीं इंडिया अलायंस की हताशा पर भी एक रेजोल्यूशन पास हमारा कोई हताशा नहीं है। हमारा कोई हताशा तो आपको है, जो आप पार्टियों को तोड़ तोड़ कर, जोड़ जोड़ कर अपनी पार्टी बना रहे हो। कहाँ है आपकी पार्टी? वो तो भारतीय जनता पार्टी की कांग्रेस पार्टी बन चुकी है, या शिवसेना बन गई हमारी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.